नमस्कार मंडळी, रामराम. तुम्हाला सुद्धा ट्रेनमध्ये बसल्यावर हा प्रश्न पडतो का, आपली ट्रेन चालू आहे की बाजूची? मला नेहमीच असं वाटतं की बाजूची चालू आहे आणि आपली थांबलेली आहे. तर असं होतं बऱ्याचदा. तुमच्यासोबत होतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी मस्तपैकी प्रवासाचा आनंद घेत घेत आम्ही चाललेलो आहोत ताईकडे. आणि जेव्हा पण आम्ही ट्रेनने कुठे जातो तर त्या दिवशी बरोबर ट्रेन लेट होते. तसं ती एरवी त्या टाईमवरती पोहोचते, ज्या टाईमवरती दिलेलं असतं त्या. पण ज्यावेळेस पण आम्ही प्रवास करतो त्यावेळेस 2-3 तास ती लेट होते. असं का होतं माहीत नाही. आणि तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की बाबा माझ्या कारभारानं कोणी पण फसवून टाकेल? तर तसंच काहीतरी मला असं नेहमी वाटत असतं. जेव्हा पण मी त्यांना भाजी घ्यायला किंवा फळं घ्यायला पाठवते तर त्यांना ती बरोबर घेता येत नाही आणि मला असं वाटतं की यांना उल्लू बनवून टाकतील, त्यापेक्षा मीच जाऊन घेतलेली बरी. तर मी इथे आता फळं वगैरे घेतली आणि कारभारी म्हणत होते, तुला काय माझ्यावर विश्वास नाही का, मी नीट घेतली नसते का? तर खरंच त्यांना तेवढं कळलंच नसतं, कारण त्यांना जर सांगितलं ना भाजीवाल्यांनी की ही भाजी चांगली आहे तर ती घेऊन टाकतात. ती बघतच नाही ती चांगली आहे की नाही. तुमच्याकडे पण असं होतं का?